पाटील साहेब, तुम्ही रस्त्यांच्या विविध प्रश्नांबाबत बोलत असतात की रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार होतो, नंतर मध्ये रिपेरिंग केले जातात, ते खड्डे बुजले जातात, परंतु या सगळ्या विषयावरती फायनल कारण काय, नेमकं याच्यावर पर्याय काय काढू शकतो सरकार? तर मी याचा अभ्यास केला असं माझं कळलं की नागरिकांकडून कर वसूल करत असताना तुम्हाला रिटर्नमध्ये त्याची पावती मिळते, जशी नगरपालिका असो, महसूल असो, तो रोड टॅक्स असो किंवा टोल टॅक्स असो, तसं जो निधी परत येतो आमच्या विकासासाठी तो आम्हाला राज्य सरकार जे असतं त्याचं अर्थ खातं ते DPTCला देतं, जिल्हा नियोजन समितीमार्फत, आणि त्या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे आमदार आणि खासदार आणि ते CO कलेक्टर हे सदस्य असतात. पालकमंत्री त्याचा अध्यक्ष असतो आणि कलेक्टर सचिव असतो. ज्या दिवशी DPTCची मीटिंग बसते आणि हे आमदार लोक निधीची मागणी करतात, आणि मग कोणत्या निधीची मागणी करता येते यांना, कोणता मंजूर होतो की ज्याचा त्याने प्रस्ताव टाकलेला आहे. जर समजा आता किशोर आप्पांनी काही रस्त्यांचा प्रस्ताव टाकला तर ज्या दिवशी आप्पांनी प्रस्ताव टाकला तो व्हायरल झाला पाहिजे, पेपरवाल्यांना दिला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे जर समजा त्यासाठी निधी मंजूर होत असेल DPTCमध्ये तर संध्याकाळी त्याची प्रत, म्हणजे आप्पांनी 10 रस्ते घेतले का 20 घेतले का 30 घेतले आणि ते रस्त्यांचं वर्णन सहित हे पत्रकारांना मिळालं पाहिजे. आणि ते मिळाल्यामुळे पत्रकार छापतील की बा अमुक अमुक गावचा बडगाव ते वडजी रस्ता आहे, अमुक अमुकाचा रस्ता आहे, तर ही आम्हाला माहिती मिळेल. त्याचप्रमाणे त्या रस्त्याचं एस्टिमेट सुद्धा तुम्हाला ऑनलाईन टाकलं गेलं पाहिजे. एस्टिमेट नंतर तुमची टेंडर नोटीस जशी ऑनलाईन टाकतात, पण हे प्रस्ताव टाकत नाही, प्रशासकीय मान्यता टाकत नाही, तुमची तांत्रिक मान्यता टाकत नाही, हे एस्टिमेट टाकत नाही, फक्त टाकतात ते टेंडर या ठेकेदाराने भरावं. मग टेंडर जर पास झालं ती वर्क ऑर्डर दिली जाते एखाद्या ठेकेदाराला, ती वर्क ऑर्डरची प्रत सुद्धा ऑनलाईन टाकली गेली पाहिजे, जेणेकरून मला प्रश्न पडणार नाही की मी किशोर आप्पांना विचारू का सुरेश भोळेंना विचारू किंवा आणखी एक गिरीश महाजन विचारू की तुम्ही कोणता रस्ता टाकला. म्हणजे मला म्हणायचं की जेव्हा निधी येतो तो व्हायरल झाला पाहिजे.